सांगली जिल्ह्यात वर्षभरात एसटीचे 161 अपघात, 11 ठार, 150 जखमी, चालकांचे प्रशिक्षण, समुपदेशन, सुरक्षितता मोहिमेंवर भर. सांगली जिल्ह्यात एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत एसटीचे 161 अपघात झाले आणि या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला तर 86 जण गंभीर आणि 64 जण किरकोळ जखमी झालेत. अपघातग्रस्त प्रवासी आणि इतर बाधितांना तातडीची आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्यात आली. त्याचवेळी भविष्यात अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चालकांचे प्रशिक्षण, समुपदेशन, आरोग्य, दृष्टी तीक्ष्णता तपासणी, सुरक्षितता मोहिमा आणि विविध प्रतिबंधात्मक उपाय सातत्याने राबवून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. प्रवाशांचा सुरक्षित प्रवास यालाच एसटीकडून प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येक अपघाताचे सखोल विश्लेषण करून त्यावरील उपाययोजना तातडीनं अंमलात आणल्या जात आहेत. विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा प्रोत्साहन बिल्ले देऊन गौरव केला जातो आहे. अपघातग्रस्त चालकांना पुनर्प्रशिक्षण, समुपदेशन दिले जात आहे. आगार स्तरावरील बैठकीत अपघातांच्या कारणांचा आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या जातात, तर विभागीय स्तरावर दरवर्षी विशेष सुरक्षितता मोहीम राबवून चालकांमध्ये सुरक्षित वाहन चालनाबाबत जनजागृती केली जाते. एसटीच्या अपघातात पादचारी, सायकल, बैलगाडी यासारख्या इंधनविरहित वाहनांचे नुकसान झाल्यास तातडीने आर्थिक मदत दिली जाते. किरकोळ जखमीस 500 रुपये, गंभीर जखमीस 1000 रुपये आणि मृत्यू झाल्यास 10,000 रुपयांची तात्काळ मदत दिली जाते. तिकीटधारक प्रवाशांना याच निकषानुसार त्वरित मदत केली जाते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.